आमचा शेतकरी धोक्यात आहे, शेतमजूर धोक्यात आहे, शिकलेला पोरगा हाताला काम नाही म्हणून महापाप या ठिकाणी घडतंय। आणि म्हणून हे पाप धुवून खाण्यासाठी आपण पापाच्या बाजूने न राहता जो पाप धुवून काढणार आहे त्याच्या बाजूने उभे टाकले ही नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन आम्ही आदरणीय वसंतराव साहेब यांचा प्रचार पायाला ठिंगरी बांधून करत आहोत। भावांनो, ही गोष्ट एवढीच महत्वाची आहे कारण ही वेळ कशी आहे, वेळेला महत्व आहे। आणि म्हणून आज जर समजा मी काम नाही केलं तर उद्या जर माझ्या लेकरावर वाईट वेळ आली तर ते मला प्रश्न विचारणार आहे, हरामखोरा जेव्हा ही निवडणूक होत होती तेव्हा तू कुठे होतास, का महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला नाही, हा प्रश्न तो मला विचारेल। आणि म्हणून मी एक तरुण मुलाचा बाप, शिकलेल्या मुलाचा बाप म्हणून मला महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहणं ही काळाची गरज आहे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। वसंतराव चव्हाण साहेब उमेदवार नसून तुम्ही आम्ही सगळेजण उमेदवार आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन, कारण वसंत चव्हाण साहेब हे अतिशय नम्र माणूस आहे। आपला माणूस काही गुत्ते दारूचे गुत्ते घेत नाही। आपला उमेदवार या नांदगावमध्ये प्रचंड अशा पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। या परिसरातल्या सगळ्या तरुण पोरांना सगळं एलकेजी पासून ते सगळ्या सुविधा या ठिकाणी, मग ते अग्रिकला असेल, सगळ्या सुविधा तरुण शिक्षणाच्या उपलब्ध केलेल्या आहेत। आणि म्हणून ते अतिशय संयमी, सत्य, सुविचारी अशा उमेदवार आपले आहेत। आणि आपण आपली कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण सर्व मतदार बंधू भावांनी येणाऱ्या 26 तारखेला पंजाब निशाणीवरचे बटन दाबून आदरणीय वसंतराव चव्हाण प्रचंड मताने निवडून आणावं अशा प्रकारचे नम्र प्रस्ताव आपल्या चरणावर करतो आणि थांबतो।